बघूया 100% बातम्या। विदर्भातील हाय व्होल्टेज लढत मानले जात असलेल्या अमरावती मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय। महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांना भाजपनं तिकीट दिल्यानं संघर्ष अधिक चिघळलाय। बच्चू कडू यांनी राणांच्या विरोधात प्रहार संघटनेकडून उमेदवार दिल्यानं हा वाद पेटलाय। त्यातच अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा होत असून या मैदानावर आमदार बच्चू कडू यांनी सभेसाठी मैदान मिळावं म्हणून अर्ज केला होता। मात्र पोलिसांनी बच्चू कडूंचा अर्ज अगोदर मंजूर केला। आता अमित शहा यांच्या सभेमुळे पोलिसांनी त्यांच्या सभेसाठीची परवानगी नाकारली। त्यामुळे बच्चू कडू आक्रमक होऊन सायन्स कोर मैदानावर कार्यकर्त्यांसह हजर झाले। यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना न जुमानता बच्चू कडू आक्रमक होत मैदानात शिरले। हे मैदान आमचं आहे, परवानगी 2 दिवसासाठी तरी, आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतोय आणि कारण सांगतो सुरक्षेचं। गृहमंत्र्यांनी तुम्हाला नियम मोडायला सांगितले का असा सवाल विचारत कडूंनी पोलिसांवर संताप व्यक्त केला। गृहमंत्री जर कायदा तोडून सभा घेत असत याच्यासारखं दुर्दैव नाही। आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे। बुधवारी आंदोलनाचा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी दिलाय। आम्ही इथं राहू, आम्ही येऊ उद्या, इथे 2 लाख लोक येईल। त्यामुळे बुधवारी अमरावतीत राजकीय संघर्षाची चिन्ह निर्माण झाली आहेत। लोकसभेच्या बारामतीच्या रणांगणात पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबानं ताकद लावली आहे। दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी त्यांचे पती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, पुत्र पार्थ जय पवार प्रचार मैदानात उतरले। गेल्या निवडणुकीत मावळमधून लढलेले आणि मोठ्या फरकानं पराभूत झालेले पार्थ यंदा आईसाठी ताकदीनं प्रचाराच्या मैदानात उतरलेत। पार्थ पवार कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधताय। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानं अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबात काही प्रमाणात नाराजी आहे। शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग बारामतीत आहे, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पार्थ पवारांना Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे। मंत्री, राजकीय नेते, महत्त्वाच्या व्यक्तींना Y+ सुरक्षा दिली जाते। एस्कॉट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षा रक्षक असतो। 1 गार्ड कमांडर आणि 4 गार्ड निवासस्थानी तैनात असतात। गार्डपैकी 1 हा उपनिरीक्षक पदाचा अधिकारी असतो। इतर 3 सुरक्षा रक्षकांकडे शस्त्र असतं। एकीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे, दुसरीकडे मात्र राज्य सरकारनं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना Y+ सुरक्षा दिल्यानं वादाला तोंड फुटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारनं Y+ दर्जाची सुरक्षा पुरवली। अनेकांची सुरक्षा कमी केली असताना पार्थ पवार यांना मात्र Y+ सुरक्षा देण्यात आल्यानं राजकारण तापलंय। पार्थ पवार यांनी कुठलीही मागणी केली नसताना अचानक सरकारकडून त्यांना सुरक्षा देण्यात आली, त्यामुळे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांच्या हाती आयता मुद्दा आलाय। रोहित पवारांनी यावरून काका अजित पवारांना टोला लगावलाय, तर सुप्रिया सुळेंनी रोहित पवार, युगेंद्र पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। वाय कमी दिली, जरा Z नाही तर Z+ नाही तर मोदी साहेबांसारखी द्यायला पाहिजे होते। नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके। काय करणार, आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे। शान शौकत म्हणून कोणाला सिक्युरिटीची गरज नाही। सत्ताधाऱ्यांनी मात्र निर्णयाचं समर्थन केलंय। लोकसभा निवडणुकीमुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण आहे, अशात मागणी नसताना पार्थ पवारांना सुरक्षा दिल्यानं राजकारण तापलंय। मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार विरुद्ध रोहित पवार या काका पुतण्यात सामना रंगलाय। रोहित पवार आपल्या टोलेबाजीनं राजकीय विरोधकांना लक्ष्य करतायत। आता तर रोहित पवारांनी काका अजित पवारांच्या दुखऱ्या नसीला हात घातलाय। गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात होते। पवार घराण्याची नेक्स्ट जनरेशन आणि अजित पवारांचा मुलगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली। मात्र या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला। रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरून काढत काका अजित पवारांना डिवचलंय। मी पार्थ पवारांना सांगतो, तू माझा भाऊ आहे, तुझा बदला तुझे वडील घेत नसतील तर आम्ही इथं घेणार आहोत। यावेळी रोहित पवारांनी पार्थ पवारांना खोचक टोला लगावलाय। तुझे वडील हे तुझ्या विरोधात असले तर मी तुझ्या बरोबर आहे, इथली कार्यकर्ते बरोबर आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवार कुटुंबातील भाऊबंदकी सुरू असल्याचं पुन्हा समोर आलंय। भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा डाव होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत केला। उपमुख्यमंत्री फडणवीस, शेलार, महाजन, दरेकरांच्या अटकेचं षडयंत्र असल्याचा दावा शिंदेंनी केला। आता संजय राऊतांनी यावरून भाजप आणि शिंदेंवर पलटवार केलाय।
फोन टॅपिंग प्रकरणी अटक होईल अशी भीती फडणवीसांना होती असा दावा संजय राऊतांनी केला। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते। या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं। स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली आणि म्हणून ते 40 आमदार आणा नाही तुम्हाला अटक करू। ज्या शिंदे साहेबांना त्रास देण्याचा तुम्ही आदित्य ठाकरे वरुण सरदेसाईंनी प्रयत्न केला, त्या शिंदेंवर आरोप करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती आणि महाविकास आघाडीत जुंपल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता जोर येऊ लागलाय। दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना धार आली। राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत सामना रंगलाय। त्यामुळे हे नेते सभांमधून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत। उद्धव ठाकरेंनी सभांमधून फडणवीसांना डिवचलंय, त्यामुळे फडणवीसांनीही उत्तर दिलंय। अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहितीये। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे उद्धव ठाकरेंनी। महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा, एक तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही। फडणवीसांनी ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे। यांचे भाषणे ठरलेले आहेत। मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो। दुसरीकडे शरद पवारांकडून मोदींवर होणाऱ्या टीकेचा फडणवीसांनी समाचार घेतलाय। ये साले के साले निराश हुए और इनको हार की हताशा ने गाली गलौज पर उतारा है। फडणवीसांच्या टीकेमुळे राज्याचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। मावळमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले। भाजपच्या जॉईन और जेल या धोरणामुळे एकनाथ शिंदेंनी आमची साथ सोडली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। आदित्य ठाकरेंच्या टीकेला महायुतीच्या नेत्याने जोरदार उत्तर दिलंय। मावळचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी जाहीर सभा घेतली। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली। त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन और जेल, त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती। त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये, ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत। सीडी घोटाळा, पत्राचाळ घोटाळा, अनेक आपल्या नातेवाईकांचे घोटाळे बाहेर आलेले आहेत। त्यामुळे कॅशनी भरलेलं गोडाऊन हे आपल्याकडे असणार, एकनाथ शिंदे साहेबांकडे कशाला असायला पाहिजे। अटकेच्या भीतीमुळे शिंदे भाजपसोबत गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं तर वर्षा बंगल्यावर की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, काय करू साहेब, मला हे 8 टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आज जाऊ। हे सगळं रडगाणं झालेलं तिथे। उद्धव ठाकरे लढत असलेली ही लढाई सत्यमेव जयतेसाठी असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मविया सरकारवर गंभीर आरोप केले। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या एका शब्दावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। मविया सरकारमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली, आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात मोठा हस्तक्षेप होता, अशा एक ना अनेक गंभीर आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत झाडल्या। त्यावर पलटवार करताना आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या एका शब्दावर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। आदित्य ठाकरेंनी माफी मागावी अशी शिवसेनेनं मागणी केली आहे। तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही। मी त्याचं उत्तर काही देणार नाही। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले। तंतोतंत जर लागू होत असेल तर ज्यांनी आरोप केलेले आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी, एकूणच शिवसेनेतून फूट आणि त्यानंतरच्या सत्तांतरानंतर दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरींचा सिलसिला कायम असल्याचं दिसून येतंय। कोकणात लोकसभा निवडणुकीआधी राजकीय शिमगा सुरू झालाय। कोकणात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्यात लढत होणार आहे। या लढतीच्या पूर्वी कोकणात आव्हान आणि प्रतिआव्हानांच्या फैरी झडू लागल्यात। उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर टीकेचे ठाकरे बाण सोडले। ठाकरेंची ही टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे।
येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करण्याची शक्यता आहे। त्याआधीच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय, तर राणेंच्या या इशाऱ्यावर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनीही टीकेचे प्रहार केले। तू आता येतोय इकडे ये आणि असे शब्द सिंधुदुर्गात बोलून दाखव, मग परत जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाखव। वय झालंय त्यांचे, आता जो टोप घालतात त्या टोपाचे केसी पिकलेत बरं का, एवढं वय झालंय त्यांचं। ते आम्हाला दादागिरी सांगू नका, त्या कोकणच्या मातीत 3 वेळा पराभव केलाय तुमचा आम्ही। चला हे पोकळ धमक्या, नारायण राणेच्या धमक्याला कोण आहे? त्याला पाडून दाखवलेलं आहे इलेक्शन मध्ये, तू काय जाऊन दाखव आणि येऊन दाखव सांगतो। राणे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात 2005 सालापासून संघर्ष सुरू आहे। त्याचे पडसाद वेळोवेळी कोकणात उमटले। आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोकणात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसापासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे या जागेसाठी आग्रही आहेत। त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केला। मात्र दुसरीकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या जागेवर दावा सांगितल्यानं तिढा वाढत चाललाय। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। पहाटे 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांची बैठक पार पडली। या बैठकीत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। येत्या 2 दिवसात नाशिकच्या उमेदवाराची घोषणा होईल असा दावा गोडसेंनी केला। आपल्या पक्षाच्या वतीनं आमचं एकमत झालेलं आहे का हेमंत गोडसेंना या ठिकाणी उमेदवारी द्यावी। ठीक आहे, गोडसेंनी गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी। नाशिकची जागा शिवसेनेची असल्याचा दावा गोडसे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। मात्र जागेवर कुणाचा उमेदवार जाहीर होणार हे अजून गुलदस्त्यात आहे। नाशिक लोकसभेची जागा महायुती शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याचा दावा हेमंत गोडसेंनी केला। तसंच आपल्या उमेदवारीबाबत एकमत व्हावं आणि 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास गोडसेंनी व्यक्त केला। मात्र छगन भुजबळांनी टाकलेल्या गुगलीनं नाशिकचा तिढा वाढला। नाशिकमध्ये भुजबळ फार्म इथं समता परिषदेची बैठक पार पडली। भुजबळांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसंच भुजबळ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतरही भुजबळ माघारीवर ठाम आहेत। आयुष्यामध्ये मी एकदा फक्त तिकीट मागितलं होतं, नंतर मला कधी तिकीट मागण्याची पाळी काही आली नाही। मी अनेकांना तिकीट वाटत गेलो। आपण माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा कायम असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार। नाशिकच्या तिढ्याबाबत भुजबळांनी भाष्य केलं। ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा म्हणून आपण तयारीला लागलो होतो, परंतु आता काही अडचणी आल्या असतील त्यांच्या पुढे, त्याच्यामुळे 3-4 आठवड्यानंतर सुद्धा सगळे प्रश्न सुटले, पण नाशिकचा तिढा काही सुटत नाही। अनिल पाटील आणि आता भुजबळांनी नाशिकवरचा दावा कायम असल्याचं म्हटलंय। त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय। संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत मनसेनं दोघांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केलाय। माझी सासूरवाडी महाराष्ट्राची असून जावयाचे सासूरवाडीवर जास्त प्रेम असतं, एका जावयाला का त्रास देता असा प्रश्न निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय। 2009 मध्ये मनसेनं मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावर काँग्रेसमध्ये असलेल्या संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली होती। मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे। पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसनं निलंबित केलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करतील आणि निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मात्र नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं निरुपम यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती, माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यामध्ये हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा। दुसरीकडे मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला विरोध केलाय। निरुपमांना महाराष्ट्रद्रोही तर रवींद्र वायकरांना भ्रष्टाचारी म्हणत शालिनी ठाकरेंनी इशारा दिलाय। मनसेनं केलेल्या विधानामुळे वायव्य मुंबईत महायुतीची कोंडी झाली आहे। सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केली, त्यामुळे महाविकास आघाडीचा मोठा धक्का बसला। विशाल पाटलांनी घेतलेल्या या भूमिकेनं काँग्रेसची कोंडी झाली। चंद्रहार पाटील यांना ठाकरेंच्या पक्षाकडून सांगलीत उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली। त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते थेटपणे बोलायला टाळतायत, तर येत्या 25 तारखेला कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं नाना पटोले म्हणाले। 25 तारखेला आम्ही जातो आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्याशी निर्णय करून चर्चा करू आणि त्यावेळेस कारवाई। हा अधिकार आमचे प्रभारी आणि काँग्रेस अध्यक्षांचा आहे। माझ्यावर कुठलाही कारवाईचा बडगा उठेल असं मला वाटत नाही।
कार्यकर्त्यांना काम करायला कुणी सांगायची गरज नाही. कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. नेत्यांची अडचणी आहेत, त्यांचे धर्मसंकट आहेत, आम्ही समजून शकतो. विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं काँग्रेस नेत्यांची अडचण झाली आहे. कारवाई केल्यास सांगली काँग्रेसमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे आणि कारवाई न केल्यास मवियात वेगळा संदेश जाण्याची भीती, अशा दुहेरी कोंडीत काँग्रेस नेते सापडलेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि दख्खनचा राजा अशी ख्याती असलेल्या ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होतीये. गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर करत ही यात्रा पार पडतीये. राज्यातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक यात्रेसाठी दाखल झाले. श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी गेल्या 4 दिवसापासून भाविक कोल्हापूर शहरात आणि ज्योतिबा डोंगरावर यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक ज्योतिबा गडावर पोहोचले. त्यामुळे ज्योतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला. पहाटेपासून धार्मिक विधी, महाअभिषेक, महापूजा सोहळा पार पडला. या ज्योतिबा यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सासनकाठी नाचवणं. अनेक मानाच्या सासनकाठ्या यात्रेत येत असतात. शेकडो किलोमीटर पायी चालवत त्या सासनकाठ्या मंदिरात दाखल होत असतात. ज्योतिबाला जायचं म्हणलं तरी अंगात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत्या आणि त्या ऊर्जेपोटी माणूस बेभान होऊन या सासनकाठ्या नाचवत असतो. देवाकडे एकच मागणं केलं की 2024 साल भरपूर पाऊस पडू दे, एवढं देवाकडे मागणं आहे. यात्रेत गुलाल खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. मुक्त गुलालाच्या उधळणीनं अवघा ज्योतिबा डोंगर आणि आसमंत गुलाबी झाला होता. राज्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मंदिरामध्ये अलोट गर्दी केली. बजरंग बली की जयचा जयघोष या निमित्तानं सुरू होता. हनुमानाच्या जन्मगावी अर्थात अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासून भाविकांनी मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथंही हनुमान जयंतीच्या निमित्तानं भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक खुलताबादमध्ये दाखल झाले होते. दापोली शहरातील श्री पंचमुखी मारुती मंदिर इथं जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं दापोली शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. हनुमानाच्या रूपातला देखावा या मिरवणुकीचं आकर्षण होतं. बुलढाण्याच्या नांदुरा शहरात भारतातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आहे. 105 फूट उंच हनुमानाची मूर्ती असलेल्या या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. जळगावात तापी नदीच्या काठावर असलेल्या अवचित हनुमान हे पुरातन मंदिर आहे. भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची 8 फुटाची मूर्ती इथं आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात देखील मूर्तीवरचं लोणी वितळत नाही. हनुमान जयंतीच्या निमित्तानं मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.